चंद्राम गुरुजी चव्हाण शारीरिक शिक्षण महाविद्यालय सोलापूर इथे सोलापूर विद्यापीठाचा पार पडलेला पहिला युवा महोत्सव ते आत्ताचा यंदाचा या सांगोला महाविद्यालय सांगोल्यात संपन्न होणारा 21वा युवा महोत्सव विद्यापीठ ऐन तारुण्यात आहे आणि विद्यापीठाच्या पहिल्या युवा महोत्सवापासूनचे इथे बसलेल्यांपैकी अनेक ज्येष्ठ कलावंत हे सोलापूर विद्यापीठाच्या पहिल्या युवा महोत्सवापासून ते 21व्या युवा महोत्सवापर्यंतचे साक्षीदार आहेत। सुरुवातीला विद्यार्थी म्हणून काम करणारे आमच्यातले आता बरेच जण ऑलमोस्ट सगळे जण हे प्रशिक्षक म्हणून काम करतात आणि युवा महोत्सवाच्या माध्यमातून या कलेच्या मांदियाळीच्या माध्यमातून वर्षातून एकदा आम्ही सगळे या निमित्ताने भेटतो। मला वाटतं की युवा महोत्सवाला जे साध्य करायचं आहे ते स्पर्धा नव्हे तर सांस्कृतिक मांदियाळी आणि एकता ते कुठेतरी सिद्ध व्हायला सुरुवात होती असं मला वाटतं। पुढची भावना किरण सर व्यक्त करतात। आमचे सगळ्यांचे सगळ्या मित्रांचे प्रमुख आमचे जयवीन शिंदे सर या ठिकाणी बोलणार आहेत। किरण बोलला आता बोल म्हणून बोलायलाच पाहिजे आता भाग आहे बोलणं। मला वाटतं की आम्ही सगळे इथे एकत्र बसलोय हाच खरा युवा महोत्सव आहे। बाकी इव्हेंट चालू राहतील आयुष्यात स्पर्धा चालू राहील आम्ही एक होतो एक आहोत आणि कायम एक राहू। युवा महोत्सवातून कलाकार घडतील कलाकार घडत राहणार पण त्या कलाकारांमध्ये एक मैत्री एक जिव्हाळ्याचं नातं एकमेकाचं सुख दुःख जाणून घेण्याचा जो भाग आहे त्यातला मला तो हा जगा सगळ्यात या युवा महोत्सव सगळ्यात सुंदर भाग आहे आणि त्या सुंदर भागाचे आम्ही पहिल्या युवा महोत्सव पासूनचे साक्षीदार आहोत याचा मला खूप जास्त आनंद आहे। थँक्यू। स्किप खऱ्या अर्थाने ज्या वेळेस महाविद्यालयात शिकण्यासाठी पहिल्या वर्षी प्रवेश घेतला त्यावेळेस आमचा परिवार आमचं घर इतकंच होता पण जसं युवा महोत्सवामधून मध्ये पदार्पण झालं तसं आमचा परिवार हा त्या ठिकाणी जिल्हा पुढं राज्यभर झाला असं मला हरकत नाही। कारण आता या युवा महोत्सवानं काय दिलं तर या युवा महोत्सवानं त्या ठिकाणी मित्र दिले मैत्रिणी दिल्या आणि हा जो प्रवास आहे तो प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेला आहे असं मला हरकत नाही। कारण का प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आज या युवा महोत्सवातले जे काही मित्र बांधले गेले आहेत त्यांच्यामुळं आज कुठं पण गेलं तर आपलं घर हक्काचं आहे असं एक त्या ठिकाणी धारणा मनामध्ये झालेली आहे। हे युवा महोत्सवाने त्या ठिकाणी दिलेलं आहे। आताच शिंदे सरांनी म्हणल्याप्रमाणे एक जिव्हाळा प्रेम आणि एकमेकांमधलं जे आत्मीयता जी आहे ती या युवा महोत्सवाने तयार केलेली आहे। मला वाटतं की हेच ह्या युवा महोत्सवाचं यश खऱ्या अर्थाने आहे असं म्हणायला हरकत नाही। त्यामुळं युवा महोत्सवामधून मुलं घडली मोठी झाली आपापल्या क्षेत्रामध्ये ते कार्य करतात आणि कार्यच करत नाहीत तर सदन देखील झालेले आहेत। त्यामुळं हा युवा महोत्सव शिकण्याबरोबर जगाला देखील शिकवतो असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। त्यामुळे हा युवा महोत्सव हा निरंतर चालत राहावा ही एक अपेक्षा आहे। धन्यवाद। नमस्कार, मी वैभव शशिकांत आंबेकर शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज चा माजी अजून एकदा पहिल्यापासून घेऊ का? पहिल्या युवा महोत्सवापासून आतापर्यंत आम्ही हा युवा महोत्सव कलाकार म्हणून आणि आता संघ व्यवस्थापक किंवा कोच म्हणून आम्ही बघत असताना या युवा महोत्सवातून आम्हाला एक कलेतून अपग्रेड होणं आणि आम्हाला हे वर्षभरात 4 दिवस चार्जिंग होणं या दोन गोष्टीसाठी आम्ही युवा महोत्सवात येत असतो। आणि आताच्या नवीन तरुण विद्यार्थी कलाकारांना बघत असताना त्यांच्याकडून काही गोष्टी आम्ही शिकत पण असतो। या युवा महोत्सवातून आता जसं माझे मित्र बोलले तसे प्रत्येक गावात प्रत्येक महाविद्यालयात चांगले चांगले मित्र आम्ही बनवू शकलो आणि आयुष्यात ह्या मित्रांची किंमत आणि ही किंमत भरपूर आहे। अनेक कलावंत तयार झाले आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात। आमच्या या कलावंतांच्या मांदियाळीमधला एक सुंदर कलावंत जे आता लोकप्रधान या वृत्तसमूहाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात जे या युवा महोत्सवातूनच तयार झाले। एकांकिका मूकनाट्य अशा अनेक कला प्रकाराची मुशाफिरी करत त्यांनी पत्रकारिताही पूर्ण केली आणि आज ते लोकप्रधान समूहाचे पत्रकारिता म्हणून काम करतायत। महत्त्वाची गोष्ट अशी की एक कलावंतच सांस्कृतिक क्षेत्रात विशेषतः युवा महोत्सवासारख्या एका मोठ्या चळवळीची पत्रकारिता म्हणून जेव्हा ते काम करतात एक कलावंत जर अशा क्षेत्राची बातमी करायला मिळाले तर ती बातमी ही सदोष मिळत नाही तर ती निर्दोष मिळते। त्यात एक पारदर्शकता त्याला मिळते आणि मला वाटतं लोकप्रधान
वृत्तसमूहाचंही अभिनंदन की अशफाकजी सारखे कलावंत या त्यांच्या परिवारात आहेत आणि लोक अशफाक नदाफ यांचंही अभिनंदन